वजन काट्या वजन केलं माझा होता 69.2. तेवढा चालते गाडी भारी आपली. हा आता वाईट ड्रायव्हिंग करते. दानिश भाई जिंदा होते तो ये देख के चिल्लो वर पाणी में डूब जाते. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चालले आहोत पंढरपूरला. तर माझ्यासोबत प्रसाद भाई, यतीश भाई, मोहित भाई, ताई झोपणल्या उठलेला रोहन भाई. तर सध्या आम्ही आले आहो कुठे आले आहो फलटण. जागा ना फलटण जेवायला आलो 7ला निघलो 3ला आता 3 अजून एक मोहित भाईचा पप्पा आमच्या जोरीला गाडी पार्क करा दिल्या. मग आपण जाऊ जेवायला. जिल्हा परिषद यांनी जिल्हा परिषद शाळेचा भात काले टाटली भरून, तरी पण याला परत भूक लागली. बोलत चल तरी नाहीच बोलते म्हणा, असं बोलत नाही की बाबा भात आले नाही खाण्यात जमा करत्या. सो गाईस, हे बघा, हे मोहित भाईचे पप्पा, हेच प्रवीण अंकल. इथं डिस्कशन चालू होतं ऑर्डर करायला. बराच मोठा हॉटेल आहे. फायनली गाईस आपला ऑर्डर द्यायला गेले. याला छोले भटुरे आहे वाटते. काय आणले? पुरी भाजी. ही काय लापशी? एक पुरी भाजी खाऊन टेस्ट कर ना, जरा सांग ना. असं आहे तुला नाही आणला? ना तुम्हाला वेगळं असं बरं. सो गाईस, खाऊन झाले पुरी भाजी. चल रे चल, आता चल. इथं वजन काट्या वजन केलं माझा होता 69.2. जेवायच्या आधी 68.8 होता. जेवल्यानंतर 69.2 झाला. प्रसाद कसा वाटला? ज्या बी खाल्ला तुम्ही? निस्ती साखर आहे बोलते. बडी जास्त सकाळचं जेवलो नाही. काय झाल्या? चला आपली आता गाडी येईल. सो गाईस, ही आहे आमची गाडी. तर चालते गाडी भारी आपली. पेपर पोळ्याला व्हायला लागले. हा आता वाईट ड्रायव्हिंग करते. घरच्या येताना व्लॉग नव्हतं शूट करत, कारण की बेडरूम मध्ये जाताना डायरेक्ट झोपल ना. डायरेक्ट झोपल. चल तर चाल. बाय, बदल करायला पैसा भेटले बघ. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढ. सो गाईस, ही आमची रूमची जागा. इथं रूम आहे आमचं वरती. ही गाडी इथे लावले आणि आता आम्ही दर्शनाला चाललो. किती वाजता पोचलेलो आपण? 7 वाजता जेवण बोललो. 7 वाजता काय पोचलो आपण? 7 वाजतात ना. 7 वाजता पोचलो आपण. बोलते 7ला पोचल्यावर. आता आम्ही चाललो. कुठं चाललो? दर्शनाला मंदिरात. बोल काहीतरी. वे टू हेवन नाही. आपण 7ला पोचलेलो. काही पण तुम्ही सांगता. अरे मग मी 7ला पोचलेलो. मग तेच सांगतो. अरे मग 7ला पोचलेलो, मग मी काय बोलतो? प्रसिद्धी सध्या गर्दी नाही ना. अजून मंदिर लय लांब. हे आमचं 5 पांडव.
वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. गाईस किती गर्दी आहे, आवाज बी येणार नाही. आता मोबाईल इथे आम्ही देतो. गाईस पंढरपूरला तुम्ही या. आता मस्तपैकी चातुर्मास चालू आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला मोठमोठ्या महाराजांचे पाठ ऐकायला भेटतील. चैतन्य महाराज देगलूरकर झाले, असे मोठमोठे महाराजांचे पाठ असतात. ते पाठ तुम्हाला ऐकायला भेटतील. बस करा आता बरं का बरं का. बघ काय करते स्नॅप बरं का. बरं अरे हे प्रशांतला दाखव ना, प्रशांतला. येड्या त्यांनी त्याचं मन व्यक्त करून महाराजांचं नाव पण घेतलं. येतीनला यतीन स्वाध्यायामध्ये नाटकाने येतील होता तर माझं नाव नाही लक्षात. हो. दर्शन कसा झाला? एकदम भारी, मजा आली. थांब अंकल लयजिरो. कसा दर्शन होता? जबरदस्त. तुला काय वाटतं कसा होता? जाम भारी, मजा आली. आतमध्ये मंदिरात गेलं कसा वाटला? वरतीट होता सगळा. इकडे यायचा जायचा उभा राहायचा सगळा वरतीट होता. तू क्या बोलला? आप क्या बोलना चाहते हो? आंखों में नमी आ गई. मागच्या वेळी चालता तेव्हा इकडे इकडे गाईस तुम्हाला ना आता यतीचा भाऊ दाखवता. हे बघा ये यो बघा. दाखव ना. यो ना, यो यो मागं आहे. यो 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 गे. ये ये. काय कसा वाटला तुम्हाला यतीचा भाऊ? कमेंट मध्ये सांगा. सेम सेम केसा बघून सांगा तो कोणता भाऊस होता. कंपॅरिझन. याचे बरोबर आपण दिल ते इम्पॅक्ट बेकार पडेल आता. कसा खाते म्हणा पण. दानिश भाईने इसको पार्टी दी. दानिश भाई जिंदा होते तो ये देख के चुल्लू वर पानी में डूब जाते. हसते कभी कामावर जाऊन या फ्लेक्स बघ यार बायसेप. उजेरन कडक ठरता. ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ